जर तुम्हाला असं वाटत असेल की स्टॉक मार्केट फॉल्समुळे तुमची वेल्थ डिस्ट्रॉय होते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2000 सालापासून मागच्या 24 वर्षाचा डेटा काढला आणि त्याच्यामध्ये असं दिसलंय की 22 वेळा मार्केट पडलेलं आहे आणि हे 22च्या 22 फॉल्स डबल डिजिट्समध्ये होते. म्हणजे सगळ्या फॉल्समध्ये 10% जास्त नुकसान झालेलं आहे. याच्यापैकी 7 फॉल्समध्ये 20% जास्त नुकसान झाले, 5 फॉल्समध्ये 30% जास्त नुकसान झाले आणि 2 फॉल्समध्ये 50% जास्त नुकसान झालेले. 2000 साल आणि 2008 मध्ये हे 50% जास्त नुकसान देणारे फॉल्स झाले होते. असं होऊन देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ क्रिएशन झालेली आहे. फेब्रुवारी 2000 साली निफ्टीची व्हॅल्यू 1818 होती आणि आता 7 जूनच्या क्लोजिंगला निफ्टीची व्हॅल्यू 23,290 रुपये आहे. ह्या कालावधीत ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्यांच्या वेल्थमध्ये किमान 13 पट वाढ झाली आहे किंवा जास्तीत जास्त 26 पट वाढ झाली. आता या कालावधीत कमीत कमी 24 वर्षात 13 पटनी वेल्थ क्रिएट झाली आहे. म्हणजे त्याचे वार्षिक चक्रवाढ रिटर्न्स किती आले हे तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की मार्केट फॉल्समुळे तुमचं नुकसान होतं तर ती गोष्ट खोटी आहे. तुम्ही जर लॉंग टर्मला इन्व्हेस्ट केलं तर तुमचं नुकसान अजिबात होत नाही आणि जे लोक इन्व्हेस्टेड राहतात त्यांना मात्र भरपूर वेल्थ क्रिएट करता येते. सो मंत्र हा आहे की सातत्याने इन्व्हेस्टेड राहा. मार्केट वर जाते का खाली जाते ह्याच्याकडे बघू नका. या व्हिडिओमधनं जर तुम्हाला काही बोध मिळाला असेल तर मला लाईक द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा एखाद्या मित्राबरोबर शेअर करा ज्याला मार्केट फॉल्सची भीती वाटते आणि त्याच्यामुळे तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. ओके, सो आय हॅव सिंडी हिअर अँड she is running this awesome place called Vintage Hochig Ashley. Yeah, and it's in the West Interlaken. So anytime you end up here, this is the best place. And she has just served me one of the best foods I have had in Switzerland. It was a vintage shepherd's pie, right? Yeah, we specialize in Swiss American food right next to Interlaken West train station. Come by for some yummy drinks and some yummy homemade food. So thank you for good food. Thank you. Thank you so much.